दयावान ग्रुपतर्फे महाराष्ट्र शासन वतीने असलेल्या बांधकाम कामगारांना संसार उपयोगी भांडे साहित्य वाटप सोलापूर। माननीय आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते बाळीवेस येथे 200 बांधकाम कामगार महिलांना संसार उपयोगी भांडे साहित्य वाटप दयावान ग्रुपतर्फे करण्यात आले। त्याप्रसंगी माननीय नगरसेवक विनायक विटकर, युवा नेते अश्विन पात्रुडकर, सामाजिक कार्यकर्ते राजू औशेट्टी, कामटे विचारमंचचे योगेश कुंदूर, देवदास हिरकल, वैभव मुद्दे, आकाश हलकुंटे, अनिल शिंगाडे, अमृता कंदलगावकर, नागेश हलकुंटे, सचिन हलकुंटे, पंकज विटकर, मनोज विटकर, विनायक कुलकर्णी, अनिकेत विटकर, निलेश यमपुरे, नागेश कंदलगावकर, सुनील यमपुरे आदी दयावान ग्रुपचे पदाधिकारी उपस्थित होते। कार्यक्रमाला उपस्थित आपल्या सगळ्यांचे लाडके आमदार आणि यानंतर येणाऱ्या पुढील विधानसभेसाठी तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे परत एकदा आपण मालकांचे हात बळकट करूया या ठिकाणी। नगरसेवक विनायक विटकर यांनी अतिशय स्तुत्य असं कार्यक्रम किंवा लाडकी बहीण योजना असू दे किंवा शासनाच्या विविध योजना ज्या आहेत त्या योजना पार पाडण्यासाठी त्यांच्याबरोबर काम करत असणारी जी मुलं आहेत ज्यांचा सत्कार आदरणीय आमदार साहेबांनी केलं की ते इतकं जिकिरीचं काम होतं। मी पाहिलेलं आहे, मी सोलापूर शहरामध्ये सगळीकडे फिरलं, सगळीकडे पाहिलं, बरेचसे नगरसेवकांनी हा प्रयत्न केला, पण ज्या पद्धतीने ज्या स्पीडने येणाऱ्या प्रत्येक माता भगिनी त्यांच्याकडे एखादं कागदपत्र आहे, एखादं कागदपत्र नाही आहे, आधार कार्ड आहे, आधार कार्ड नाही आहे, तरी सुद्धा स्वतःच्या खिशातून या मुलांनी, मी स्वतः बघितलेला आमदार साहेब, या मुलांनी स्वतःच्या खिशातून पैसे देऊन ते झेरॉक्स काढून आणलेले आहेत आणि ह्या सगळ्या माता भगिनींचे कार्यक्रमाच्या अनुषंगाने मी ह्या सगळ्या मुलांचं धन्यवाद, मनापासून धन्यवाद मानतो। आणि माझे मित्र विनायक विटकर अशाच पद्धतीने तुम्ही सर्व माता भगिनींसाठी काम करावं अशी अपेक्षा आहे। आम्ही इथे उपस्थित सर्व माता भगिनी, आता त्याच्यामध्ये काही लोकांना लाभ मिळाला असेल तेही लोक आहेत, काही लोकांना लाभ आणखी मिळणार आहे अशी सुद्धा काही लोक किंवा काही माता भगिनी आले असतील। मी माननीय आमदार साहेबांना विनंती करेन की याच्यामध्ये जे काही लाभार्थी नाही आहेत त्या पुढील काळामध्ये त्यांचे सुद्धा फॉर्म भरून याच्यामध्ये काही कोटा वाढवून सुद्धा तुम्ही यांना मदत करावी आणि या सर्व माता भगिनींचे आशीर्वाद तुमच्या बरोबर सदैव राहतील। एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद। सोलापुरातील तथाकथित नामांकित उच्च महाविद्यालयास सोलापूर विद्यापीठाकडून शिक्षक मान्यता नाही, तरीही राजरोसपणे नियम डावलून महाविद्यालय सुरू। पहा सविस्तर वृत्तांत लवकरच आपल्या न्यूज एक्सप्रेस सोलापूर या वृत्तवाहिनीवर।